शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के पक्ष प्रमुख व महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री सम्मानीय श्री उद्धव बालासाहेब ठाकरे के आदेश अनुसार माजी खासदार व शिवसेना सचिव तथा शिवसेना नेते श्री विनायक जी राउत ने आज दिनांक 13 जुलाई 2025 को भिवंडी स्थित अजय नगर शिवसेना के मध्यवर्ती जिला कार्यालय पर आगामी भिवंडी महानगर पालिका चुनाव को लेकर शिव सैनिकों का मार्गदर्शन किया। इस अवसर पर शिवसेना उपनेते विश्वासजीत हले, उपनेते अल्ताफ भाई शेख, उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे मामा, भिवंडी लोकसभा सह संपर्क प्रमुख डॉक्टर सोनिया पाटिल, भिवंडी लोकसभा महिला संपर्क संघटिका आशाताई रसाल, महानगर जिला प्रमुख मनोज गगे, जिला प्रमुख कुंदन पाटिल, शहर प्रमुख प्रसाद पाटिल, महानगर प्रमुख अरुण पाटिल, महिला जिला संघटिका वैशाली ताई मैस्त्री, युवती सेना जिला संघटिका लाड़ताई, उप जिला प्रमुख प्रकाश भोईर, जिला सचिव राजाभाऊ पुण्यार्थी, समन्वयक नाना झलके, पश्चिम सचिव नितेश दांडेकर, पूर्व सचिव गायकवाड़ सर व सर्व उप शहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख तथा सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाड़ी पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी, व्यापारी संघटना पदाधिकारी, शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी, युवती सेना पदाधिकारी, कामगार सेना पदाधिकारी, उत्तर भारतीय शिवसेना पदाधिकारी, अल्पसंख्यक शिवसेना पदाधिकारी व सर्व सेल के पदाधिकारी, शिव सैनिक व महिला भारी संख्या में उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। महापालिका 2002 मध्ये या ठिकाणी झाली। त्याच्या अगोदर नगरपालिका होती आणि 2002 साली महापालिकेची निर्मिती झाली। 2002 ते 2000 आणि त्या महापालिकेमध्ये चांगल्या प्रकारे नगरसेवक 2002 साली 4 नगरसेवक, 2007 साली 8 नगरसेवक, 2012 साली 18 नगरसेवक आणि 2017 साली 12 नगरसेवक असे शिवसेनेचे सर्व शिवसैनिकांनी निवडून दिलेले उमेदवार होते। त्यांचे कामही चांगलं आहे। त्याचप्रमाणे आजच्या या 2022 आणि 2025 या कालावधीमध्ये महापालिका अस्तित्वात नव्हती। 2017 ते 22 ही 5 वर्ष होती आणि 2003 वर्ष महापालिका अस्तित्वात नाही आणि होऊ घातलेली निवडणूक ही 2025 किंवा जानेवारी 2026 साली होणार आहे। यासाठी हा दौरा आहे। या 4 पॅनलप्रमाणे भिवंडी शहरात 23 प्रभाग होते। 4 पॅनलचे 21 प्रभाग, याप्रमाणे 84 नगरसेवक, 2 प्रभाग 3 पॅनलचे होते, त्यांचे 6 नगरसेवक, असे 23 प्रभाग मिळून 90 नगरसेवक या भिवंडी महापालिकेत होते। त्याचप्रमाणे 5 नगरसेवक हे सुकृत म्हणून दिलेले होते। त्यामध्ये या 90 नगरसेवकांमध्ये भाजपचे 19 नगरसेवक होते, शिवसेनेचे 12 नगरसेवक होते, आज ते शिंदे गटात आहेत, समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक आहेत, काँग्रेस पक्षाचे 47 नगरसेवक आहेत, कोणार विकास आघाडीचे 4 नगरसेवक आहेत, अपक्ष 2 नगरसेवक आहेत, आरपीआयचे 4 नगरसेवक आहेत, असे नगरसेवक आणि सुदूर नगरसेवक मध्ये काँग्रेसचे 3 नगरसेवक, भाजपचा 1 आणि शिवसेनेचे 1, याप्रमाणे 95 नगरसेवक या ठिकाणी अस्तित्वात होते। त्याचप्रमाणे कॅटेगरी प्रमाणे समाज न्याय 46 नगरसेवक हे मुस्लिम समाजातून आलेले आणि 44 नगरसेवक हे हिंदू समाजातून आलेले, असे 90 नगरसेवक होते। नगरसेवक 3, एनटी नगरसेवक 1, उत्तर प्रदेश उत्तर भारतीय 1 नगरसेवक, तेलुगू पद्मशाली समाजाचे 2 नगरसेवक होते, दाक्षिणात्य 2 नगरसेवक आणि मारवाडी 3, अशा प्रकारे 90 नगरसेवक या भिवंडी शहरात अस्तित्वात होते। आणि सुदृढ नगरसेवकांपैकी 4 हिंदू नगरसेवक आणि 1 मुस्लिम नगरसेवक होता। त्याच्यापैकी 3 काँग्रेसचे नगरसेवक, 1 शिवसेनेचे सुदृढ नगरसेवक आणि 1 अपक्ष नगरसेवक, असे 5 नगरसेवक या महापालिकेत होते। आजची परिस्थिती अशी आहे की आज अरुण पाटलांनी सांगितलं
मनोज गर्गेंनी यांनी सगळं आलेख मांडला आपल्यासमोर की 12 साली 18 होते, आता 12 होते, त्याच्यावर 6 होते, 7 होते. पण राऊतसाहेब, तुम्हाला एक मी अभिमानाने सांगेन की या भिवंडीमध्ये एकच नगरसेवक होता, कैलासवासी बलराम मोरे. आणि बलराम मोरेला डावलून नगरपालिकेत कुठलाही ठराव करण्याची हिंमत नव्हती. तेही तुमच्यामध्ये होते, आमच्यामधले होते, आप्पासाहेब होते, पांडुरंग डोके होते, तेजेसर होते. ही माणसं होती त्यावेळेला. म्हणजे 2-2, 3-3 माणसं असताना आपला नगरपालिकेमध्ये प्रभाव पडायचा. आज नगरपालिकेमध्ये आपल्याला जाऊन प्रभाव पाडायला लागतो, पडत नाही. म्हणजे आपण कुठेतरी हजबत झालो का? एक लक्षात घ्या, पक्षाचं नुकसान जेवढं व्हायचं तेवढं झालेलं आहे. याच्यापेक्षा जास्त नुकसान कोणी काही करू शकत नाही. जे 12 नगरसेवकीतून निवडून गेले, नगरसेवक गेले, पण नगरसेवकाने निवडून देणारी जी काही जनता आहे, जो काही नागरिक आहे, जो काही मतदार आहे, तो अजूनही आपल्या सोबत आहे. फक्त आपण त्याला शोधलं पाहिजे. आपण त्याला शोधलंच नाही आणि पुन्हा आपण जमून अरे मी त्याला कशाला फोन करू, हा अहम आहे ना, अहम जर प्रत्येकाने सोडला तर अजूनही सुखाचे दिवस आपल्यापासून लांब नाही. पण आपण सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. माझी भावना आहे, या सभागृहामध्ये जेवढी लोक जमले आहेत त्या सगळ्यामध्ये सगळ्यात छोटा माणूस विश्वास आहे, ही माझी भावना आहे. आणि त्याप्रमाणे मी सगळ्यांची वागतो. मोठेपणा किंवा अभिमान जो काही आहे तो तुम्ही मिरवत बसले की मग काही होणार नाही. आज सगळी लोक म्हणजे प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने 2 पैसे कमवतो, आपला उदरनिर्वाह तो करतो. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्ही येत नाही, परंतु कोणीतरी जर त्या भावनेने जर आपल्याकडे बघायला झालं तर ते आपल्याला पटेल. म्हणून सर्वांनी एकमेकांशी चांगल्या पद्धतीने वागले पाहिजे. महानगर प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना मी विनंती करेन की पहिल्यांदा हे जे 95 नगरसेवक आहेत, त्या 95 नगरसेवकांचे ज्या वार्ड आहेत त्या वार्डमध्ये आपण पहिल्यांदा तुमचे गटप्रमुख निर्माण करू. ते गटप्रमुख निर्माण करता करता आपल्या लक्षात येईल की बाबा ह्या वार्डमध्ये हा जरा चांगला दिसतो, हा उज्ज्वल दिसतो, हा डॅशिंग आहे, हा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. अशा प्रकारे सगळ्यांची आपण छाननी केल्यानंतर आपल्याला ते उघडत आहे. आज आपल्या हातात काही नाही सांगता येत, पण आपण प्रयत्न केले, आपल्यामध्ये चांगले गुण लोकांपर्यंत पोहोचवले. शिवसैनिकाचा बाणा आपण जर पोहोचवला तर लोक आपल्याबरोबर पण येतील. सकाळी सकाळी एक बातमी होती भिवंडीतली. एक मुलगी रिक्षाने चालली होती शाळेकडे. शाळेत जाताना तिची शाळा गेली तरी रिक्षा पुढे चालू आहे. तिने सांगितलं की माझी शाळा मागे गेली, तुम्ही गाडी थांबवा, मी उतरते. तिला उतरून दिलं नाही. एक माणूस अगोदरच रिक्षामध्ये बसलेला होता आणि रिक्षा पुढे नेली. तिच्या डोक्यात आलं की मला प्रतिकार करायला पाहिजे. ती कंपास पेटी काढली आणि कर्कटक हातात घेतलं. त्या कर्कटकने तिने दोघांना मारून ती शाळेमध्ये. संपर्क संघटनिका आशाताई रसाळ, जिल्हा प्रमुख कुंदन पाटील, शहर प्रमुख अरुण प्रसाद पाटील, महानगर प्रमुख अरुण पाटील यांच्या वतीने जे इलेक्शन होईल त्या इलेक्शन साठी आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र मांडणी करू हा विश्वास आम्ही आपल्याला देत आहोत. धन्यवाद. या ठिकाणी 2 प्रवेश आहेत, जाकीरभाई शेख आणि प्रमिला भानुशाली, दीपाली भानुशाली यांचा या ठिकाणी. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाच्या मेहरबानीमुळे आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. नाहीतर या कर्मदरिद्री महाराष्ट्र सरकारने मागच्या 3 वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधींची जी निर्मितीच केली नाही, प्रशासकाच्या माध्यमातून जेवढं काही वाटोळं करता येईल तेवढं केलेलं आहे. आणि त्यामुळे होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसुद्धा मोठ्या हिमतीने, ताकदीने आणि जबरदस्त आत्मविश्वासाने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहेत आणि जिंकणार सुद्धा आहे. ज्या पद्धतीने आपण आता जे सांगितलं की भाजपाने आता गद्दार गटाच्या पुढाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी केलेली आहे, नक्की कशा पद्धतीने आता? नक्कीच मला वाटतं की ज्या पद्धतीने मागच्या 6 महिन्यामध्ये अनेक प्रकल्पांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी स्थगिती दिलेली आहे, अनेकांची इन्क्वायरी लावलेली आहे. विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये सुद्धा संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे.
त्यामुळे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतीलच आणि नक्की त्याच्यामध्ये दोषी तर आढळणारच आहेत, तर दोषींना तुरुंगात पाठवण्याची तयारी त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आता राजकीय पटलावरचे एकजुटीचे वारे वाढत आहेत, या संदर्भात आज सामनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वक्तव्य केले गेलेले आहे. काय वाटतं, नागरिकांच्या शिवसैनिकांच्या तमाम मराठी जणांची भावना आहे? ही एकजूट व्हावी अशी प्रार्थना मी भगवंताकडे करतो, कारण ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, देशातल्या सुद्धा लोकशाही प्रणित जनतेची ती इच्छा आहे आणि ती त्या पद्धतीने सर्व चांगलं होईल असं वाटतंय. तर तुम्ही भाषणात सांगितलं की आम्ही स्वतंत्र लढणार आहे, त्याच्यावर तुमची जी एकजुटी आहे मनसे आणि शिवसेना, महानगरपालिका हे म्हणजे मुंबई महानगरपालिका जी इतर महानगरपालिका आहे त्यांच्यात युती राहणार का अपक्ष आहे? आत्ता तर आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोतच. भविष्यामध्ये कोणाची युती होईल काय होईल हे आता सांगू शकत नाही, पण आम्हाला निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या या उद्देशाने मी कामाला लागलेलो आहोत. मनसेबरोबर राहणार युती? मनसेबरोबर युती झाली तर तो सोन्याहून पिवळं असेल, त्या मताचे आम्ही सगळेच जण आहोत, ती व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे.